बंद खडके कोचिंग क्लासेस नांदेड. वर्ग 9वी भूगोल. पाठ क्रमांक 2. अंतर्गत हालचाली. भाग 3. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मागच्या तासिकेत आपण प्रकरण 2 मध्ये इथं 9वीचा प्रकरण 2 मध्ये मंद भूहालचाली आणि शीघ्र भूहालचाली अभ्यास केले आहे. या शीघ्र भूहालचालीमध्ये आपण भूकंपाचा पण अभ्यास केलेला आहे. पृथ्वीच्या अंतर्गत भागात ऊर्जेचं उत्सर्जन झाल्यामुळे लहरींची निर्मिती होते, आपण अभ्यास केलाय. तर या भूकंप लहरी ज्या आहेत या भूकंप लहरींचे प्रकार आपण आजच्या तासिकेत अभ्यासणार आहोत. भूकंप लहरींचे प्रकार आपण आजच्या तासिकेत अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, भूकंप लहरीचे 3 प्रकार पडतात. एक, प्राथमिक लहरी. 2, दुय्यम लहरी. 3, भूपृष्ठ लहरी. भूकंप लहरींचे 3 प्रकार पडतात. तुम्हाला सांगितलं, प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी आणि भूपृष्ठ लहरी. हे लहरींचे 3 प्रकार पडतात. आपण या लहरींचा तुलनात्मक अभ्यास आपण आजच्या तासिकेत करणार आहोत, भूकंप लहरींच्या प्रकारांचा. तर सर्वप्रथम आपण पाहूया प्राथमिक लहरी ज्या आहेत त्या प्राथमिक लहरींची आपण व्याख्या पाहूया. सुरुवातीला प्राथमिक लहरींची व्याख्या, डेफिनेशन आपण अभ्यासूया. प्राथमिक लहरी म्हणजे काय? भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर ज्या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात त्या लहरींना प्राथमिक लहरी असे म्हणतात. आता उदाहरण त्या ठिकाणी सांगितलं तुम्हाला की भूगर्भामध्ये ऊर्जेचं उत्सर्जन झाल्यावर ज्या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात त्यांना प्राथमिक लहरी असं म्हणतात. या आकृतीमध्ये या ठिकाणी या लहरी सर्वप्रथम भूपृष्ठावर पोहोचतात म्हणून या लहरींना प्राथमिक लहरी असे म्हणतात. भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर ज्या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात त्या लहरींना प्राथमिक लहरी असे म्हणतात. ही झाली प्राथमिक लहरींची व्याख्या. त्यानंतर आपण दुय्यम लहरींची व्याख्या पाहूया. दुय्यम लहरी कशाला म्हणतात? दुय्यम लहरींची व्याख्या, प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी असं म्हणतात. आपल्याला माहिती आहे की भूकंपाचा एक धक्का बसल्यानंतर दुसरा धक्का बसतो आणि तिसरा धक्का बसतो. म्हणजे या भूकंपाचे जे धक्के आहेत एकानंतर एक असे 3 सलग धक्के बसत असतात. ते कशामुळे? तर या लहरीमुळे, भूकंपाच्या लहरीमुळे. भूकंपाचा पहिला धक्का जेव्हा प्राथमिक लहरी भूपृष्ठावर येऊन पोहोचतात तेव्हा भूकंपाचा पहिला धक्का बसतो. पहिल्या धक्क्यानंतर म्हणजे प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर दुय्यम लहरी, आता इथं पहा या ठिकाणी दुय्यम लहरी आहे, या ठिकाणी या लहरी भूपृष्ठावर पोहोचल्या परंतु या लहरींना भूपृष्ठावर जायला वेळ लागतो. म्हणून या ठिकाणी प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर येणाऱ्या ज्या लहरी आहेत या प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर येणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी असं म्हणतात. त्यानंतर आहे भूपृष्ठ लहरी. आपण भूपृष्ठ लहरींची व्याख्या पाहूया. भूपृष्ठ लहरींची व्याख्या, भूपृष्ठ लहरी म्हणजे काय? प्राथमिक लहरी व दुय्यम लहरी भूपृष्ठावर येऊन पोहोचल्यानंतर भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते. लक्षात ठेवा, प्राथमिक लहरी या ठिकाणी प्राथमिक लहरी आहे, या ठिकाणच्या दुय्यम लहरी आहे. प्राथमिक लहरी आणि दुय्यम लहरीमुळे भूपृष्ठावर ज्या लहरी निर्माण होतात त्यांना आपण दुय्यम लहरी असं म्हणतो. उदाहरणार्थ आपण एक रब्बर घेतलं, त्या रब्बराला आपण एका बाजूने सोडलं नंतर दुसऱ्या बाजूने सोडलं तर या ठिकाणी रबराच्या या ठिकाणी दोन्ही बाजू सोडल्यामुळे रबर पंप पावायला. तशा पद्धतीनं या ठिकाणी हा जो भूपृष्ठ आहे या ठिकाणी या प्राथमिक लहरीमुळे आणि या ठिकाणच्या दुय्यम लहरीमुळे, दुय्यम लहरी ज्या आहेत या प्राथमिक लहरी आणि दुय्यम लहरीमुळे भूपृष्ठावर तिसऱ्या लहरी निर्माण होतात. या तिसऱ्या लहरींना भूपृष्ठ लहरी असं म्हणतात. यांना
भूपृष्ठ लहरी असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी प्राथमिक लहरी आणि दुय्यम लहरीमुळे निर्माण होणाऱ्या लहरींना भूपृष्ठ लहरी असं म्हटलं जात असतं. आता हा झाला तिन्हीमधला फरक, तिन्हीच्या व्याख्या आपण अभ्यासल्या, प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी आणि भूपृष्ठ लहरी. त्यानंतर आपण दुसरा फरक पाहूया की प्राथमिक लहरींना प्रायमरी वेव्ह असं म्हणतात. प्राथमिक लहरींना प्रायमरी वेव्ह असं म्हणतात. दुय्यम लहरींना सेकंडरी वेव्ह असं म्हणतात. तर भूपृष्ठ लहरींना सरफेस वेव्ह असं म्हणतात. लक्षात ठेवा. प्राथमिक लहरींना प्रायमरी वेव्ह, दुय्यम लहरीला सेकंडरी वेव्ह पा आणि भूपृष्ठ लहरींना सरफेस वेव्ह असं म्हणतात. या ठिकाणी या नावाने ओळखलं जातं. पण त्यानंतर प्रायमरी वेव्हला, प्राथमिक लहरींना सी लहरी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. प्राथमिक लहरींना पी लहरी या नावाने ओळखलं जातं. दुय्यम लहरींना एस लहरी या नावाने ओळखलं जातं. तर भूपृष्ठ लहरींना एल लहरी या नावाने ओळखलं जातं. या ठिकाणी या भूपृष्ठ लहरीला जसं सरफेस वेव्ह असं म्हणतात, तसं लँड वेव्ह असं सुद्धा म्हणतात. लँड म्हणून या ठिकाणी एल घेतलेलं, लँड एल ए एल आपण या ठिकाणी लँड घेतलेलं आहे. या ठिकाणी याला लँड वेव्ह किंवा याला एल वेव्ह असं सुद्धा म्हणतात, याला एल लहरी असं सुद्धा म्हणतात. म्हणून पहा, प्राथमिक लहरींना पी लहरी, दुय्यम लहरींना एस लहरी, तर भूपृष्ठ लहरींना एल लहरी असं सुद्धा म्हटलं जात असतं. त्यानंतरचा तिसरा फरक आहे या प्राथमिक या लहरींच्या प्रकारामध्ये तिसरा आहे की प्राथमिक लहरी या त्रिज्येच्या स्वरूपात प्रवास करत असतात. त्या ठिकाणी जिथे काय होतं, ऊर्जा मोकळी होते, तिथून या लहरी त्रिज्येच्या स्वरूपात, तुम्हाला माहिती आहे की हा वर्तुळ आहे, हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. या केंद्रबिंदू पासून या ठिकाणी परिघाकडे काढणारा जो भाग आहे याला आपण त्रिज्या असतो, हा भाग. तर या ठिकाणी या त्रिज्या ज्या त्रिज्या आहे. तर या प्राथमिक लहरी ज्या आहेत या त्रिज्येच्या स्वरूपात प्रवास करतात, मार्गक्रमण करत असतात. प्राथमिक लहरी त्रिज्येच्या स्वरूपात मार्गक्रमण करतात. याउलट या दुय्यम लहरी ज्या आहेत या दुय्यम लहरी सर्व दिशांनी पसरतात. जिथे या ठिकाणी ऊर्जा मोकळी झालेली आहे, या अशा सगळ्या दिशेने काय होतात, या दुय्यम लहरी पसरतात. म्हणजे या त्रिज्येच्या स्वरूपात मार्गक्रमण करत नाही, तर या ठिकाणी जिथे भूकंपाचं केंद्र आहे तिथे भूकंप नाभी आहे, या भूकंप नाभीपासून या लहरी सर्व दिशांनी पसरत असतात. सर्व दिशांनी पसरतात. तर भूपृष्ठ लहरी ज्या आहेत या भूपृष्ठ लहरी मात्र परिघाच्या दिशेने प्रवास करतात. पण हा वर्तुळाचा परिघ आहे, आपल्याला माहिती आहे, आपण भूमितीमध्ये शिकतो. त्या ठिकाणी हा वर्तुळाचा परिघ आहे. तर या भूपृष्ठ लहरी ज्या आहेत या परिघाच्या दिशेने प्रवास करतात, कारण या भूपृष्ठावर निर्माण होतात. प्राथमिक लहरी आणि दुय्यम लहरीमुळे निर्माण होणाऱ्या लहरींना भूपृष्ठ लहरी म्हटलं जातं. आणि म्हणून या ठिकाणी या लहरी ज्या आहेत या परिघाच्या दिशेने अशा पद्धतीने हा जो या ठिकाणी परिघ आहे वर्तुळाचा, या ठिकाणी भूभाग असतात, या परिघाच्या दिशेने प्रवास करत असतात. प्राथमिक लहरी त्रिज्येच्या स्वरूपात भूकंप नाभीपासून त्रिज्येच्या स्वरूपात प्रवास करतात. दुय्यम लहरी सर्व दिशांनी पसरतात. तर भूपृष्ठ लहरी ज्या आहेत त्या परिघाच्या दिशेने प्रवास करत असतात, हे आपल्याला माहिती असतं. त्यानंतर आहे की प्राथमिक लहरी ज्या आहेत या कमी विध्वंसक असतात. म्हणजे प्राथमिक लहरी जेव्हा भूकंपाचा पहिला धक्का बसतो त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं, मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या धक्क्यानंतर मात्र खूप मोठं नुकसान होतं. म्हणून प्राथमिक लहरी ज्या आहेत या कमी विध्वंसक असतात. या उलट दुय्यम लहरी या प्राथमिक लहरींपेक्षा जास्त विध्वंसक असतात, कारण या पृथ्वीच्या खोल भागातून त्या येत असतात आणि त्यामुळे या प्राथमिक लहरींपेक्षा दुय्यम लहरी ह्या जास्त, प्राथमिक लहरींपेक्षा जास्त विध्वंसक, जास्त विनाशकारी
जास्त विनाशकारी असतात, या लहरी ज्या आहेत या प्राथमिक लहरीपेक्षा जास्त विनाशकारी किंवा विध्वंसक असतात. त्यानंतर भूपृष्ठ लहरी ज्या आहेत या भूपृष्ठ लहरी प्राथमिक लहरीपेक्षा आणि दुय्यम लहरीपेक्षा अधिक विध्वंसक असतात. कारण या ठिकाणी या लहरी भूपृष्ठावर निर्माण होतात आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इमारती कोसळतात. त्यामुळे या लहरी ज्या आहेत त्या प्राथमिक लहरी आणि दुय्यम लहरीपेक्षा अधिक विध्वंसक जर कोणत्या लहरी असतील तर त्या लहरींना आपण काय म्हणू शकतो, या ठिकाणी भूपृष्ठ लहरी असं म्हणू शकतो. या आधी सर्वात जास्त विध्वंसक जर कोणत्या लहरी असतील तर त्या म्हणजे भूपृष्ठ लहरी या सर्वाधिक विध्वंसक असतात विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपण पाहूया की प्राथमिक लहरी या ठिकाणी नेक्स्ट पॉइंट जो आहे तो म्हणजे प्राथमिक लहरीमधील खडकातील कणांची हालचाल. खडकातील कणांची हालचाल ही पुढे मागे होत असते. पुढे मागे समजा त्या ठिकाणी हा भाग आहे, या ठिकाणी हा भाग आहे तर या ठिकाणी ते खडक जे आहे त्या खडकातील कणांची हालचाल अशी पुढे मागे होत असते. पुढे मागे होत असते, मागे पुढे अशा पद्धतीने खडकातील कणांची हालचाल होत असते, पुढे मागे हालचाल होते. म्हणून या प्राथमिक लहरींना पुढे मागे होणाऱ्या लहरी असं सुद्धा म्हणतात. पुढे मागे होणाऱ्या लहरी या नावाने सुद्धा प्राथमिक लहरींना ओळखलं जातं. या कारण यातील या लहरीतील खडकातील कणांची हालचाल पुढे मागे होते म्हणून या लहरींना पुढे मागे होणाऱ्या लहरी असतात. याउलट दुय्यम लहरी ज्या आहेत या दुय्यम लहरीतील खडकातील कणांची हालचाल ही वर खाली होत असते. अशा पद्धतीने वर खाली होत असते. म्हणून त्या ठिकाणी या दुय्यम लहरींना वर खाली होणाऱ्या लहरी असं सुद्धा म्हणतात. या दुय्यम लहरींना वर खाली होणाऱ्या लहरी असं सुद्धा म्हटलं जातं कारण यातील खडकातील कणांची हालचाल वर खाली होत असते. भूपृष्ठ लहरी ज्या आहेत त्या भूपृष्ठ लहरी या भूपृष्ठावर निर्माण होतात. त्यामुळे या ठिकाणी या भूपृष्ठावर इमारती वर खाली होत असतात. त्या ठिकाणी इमारती ज्या आहेत त्याच्या वर किंवा खाली होत असतात या भूपृष्ठ लहरी. हा त्यातील सहावा फरक आपल्याला सांगता येईल या तिन्ही लहरींचा. त्यानंतर प्राथमिक लहरी आहे. या प्राथमिक लहरी ज्या आहेत त्या घन, द्रव आणि वायू पदार्थातून प्रवास करतात. प्राथमिक लहरी घन पदार्थातून प्रवास करतात, प्राथमिक लहरी द्रव पदार्थातून प्रवास करतात, प्राथमिक लहरी वायू पदार्थातून प्रवास करतात. म्हणून या लहरी ज्या आहेत प्राथमिक लहरी घन, द्रव, वायू पदार्थातून प्रवास करत असतात. याउलट दुय्यम लहरी ज्या आहेत या फक्त घन पदार्थातून प्रवास करतात. दुय्यम लहरी या फक्त घन पदार्थातून प्रवास करतात कारण त्या द्रव पदार्थामध्ये शोषल्या जातात. त्या द्रव पदार्थात शोषल्या जातात. त्या जेव्हा या लहरी द्रव पदार्थात येतात, आता उदाहरणार्थ आपल्याला माहिती की प्रावर्णाच्या थरामध्ये शिलारसाची पोटी आहे. जेव्हा अशा शिलारसाच्या पोटीमध्ये किंवा अशा द्रव ठिकाणी येतात या लहरी दुय्यम लहरी त्यावेळी या लहरी शोषल्या जातात. म्हणून या दुय्यम लहरी या फक्त घन पदार्थातून प्रवास करत असतात कारण त्या द्रव पदार्थात शोषल्या जातात. आणि भूपृष्ठ लहरी तर भूपृष्ठावरच निर्माण होत असतात. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हा भाग अभ्यास केला भूकंप लहरींचे प्रकार. यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो प्राथमिक लहरी आणि दुय्यम लहरी, प्राथमिक लहरी आणि दुय्यम लहरी यातील फरक स्पष्ट करा. यातील फरक स्पष्ट करा असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. किंवा मग दुय्यम लहरी आणि भूपृष्ठ लहरीचा फरक स्पष्ट करा किंवा लहरी विषयीची नामनिर्देश आकृती काढा. नामनिर्देश आकृती काढा. असे तुम्हाला 2-3 प्रश्न यावरती विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्नांची तयारी आपण सगळ्यांनी करायची आहे. तर प्रकरण 2 चा या ठिकाणी हा 3रा भाग येथे संपलेला आहे. धन्यवाद.